पालघर लोकसभेचा महासंग्राम सुरू झालेला आहे. बीजेपी कडून कार्यकर्ते मेळावे सुरू झालेले आहेत. तर महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे जे उमेदवार आहेत त्यांचा डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे. जिल्ह्यामधला सर्वात मोठा पक्ष असणारा बहुजन विकास आघाडी या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत माझ्यासोबत सुद्धा पक्षाचे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकूर आहेत. आपण काय सांगणार एकंदरीत? आपण थेट प्रश्न आहे माझा की या निवडणुकीमध्ये आपण आपला उमेदवार देणार आहेत आणि आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत का नाही? मी डिक्लेअर केलेला आहे माझा उमेदवार मी या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये उभा करणार आहे. त्याचं नाव येत्या 4-8 दिवसामध्ये डिक्लेअर होईल. आमचा प्रॉब्लेम एकच आहे की आमच्याकडे 8-10 इच्छुक आहेत. त्या सगळ्यांची सहमती करणे, समजूत काढणं. मी माझ्या वरिष्ठ सहकारी जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून येत्या 4-8 दिवसामध्ये उमेदवाराचं नाव डिक्लेअर करेल. बाकी लढायचं हे फायनल झाले. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आपा जे महायुतीचे जे मेळावे होतात त्या मेळाव्यावरती आपलं बवियाचं नाव छापलं जाते आणि त्यांचे प्रवक्ते जे आहेत स्पष्ट दावा करत आहेत की बवियाचा आम्हाला पाठिंबा आहे. याबाबत आपली भूमिका काय? महाविकास, महायुती, महाविकास आघाडी सगळ्या पक्षामध्ये माझे चांगले संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत. सगळ्यांची माझी 1 to 1 बोलणं होते. परंतु या बाबतीमध्ये माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही आणि मला माहित नाही कोणी माझं होल्डिंगवर किंवा त्यांच्या बॅनरवर नाव टाकलंय याची मला माहिती नाही. मी काय बॅनर बघत फिरत नाही. आपण याबाबत कोणी वरिष्ठांकडून म्हणजे महायुती असेल का महाविकास आघाडीकडून आपलं काही बोलणं झालेलं आहे किंवा आपण काय अपील कराल त्यांना? महाविकास महाआघाडी ह्याच्यातले बरेचसे नेते अधिवेशन काळात मला भेटले किंवा विधान भवन मंत्रालयात कोणती मीटिंग कोणता कार्यक्रम असेल त्यावेळी भेटी होतात. पण याच्या बाबतीमध्ये माझी कोणतीही प्रकारची चर्चा झालेली नाही. मी माझे कार्यक्रम चालू ठेवल्यात. मी रोजच्या रोज वेगवेगळे कार्यक्रम करतो. देवळाचे असतील, ते इत्यादी पार्टी असतील, काही उद्घाटन असतील, कार्यकर्त्यांचा मेळावा, कार्यकर्त्यांच्या बैठका, हे माझे कार्यक्रम चालू आहे. आपल्या पाठिंब्यासाठी काय? मला सगळ्यांनी द्यावा पाठिंबा. माझा पक्ष हा जिल्ह्यातला मोठा पक्ष आहे. तुम्हीच बोलले 3 आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे सभापती आहेत, कॉर्पोरेशन मध्ये 115 पैकी 109 नगरसेवक माझे होते. जिल्ह्यातले मॅक्झिमम सरपंच आणि ग्रामपंचायती आमच्या बरोबर आहेत, आमच्या पक्षाच्या आहेत. तर त्याच्यामुळे आता पालघर जिल्ह्यामध्ये आमचा मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला त्यांनी पाठिंबा द्यावा सगळ्यांनी. आपण बघितलेलं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष मोठा आहे आणि या सर्व महायुती असेल का महाविकास आघाडी असेल यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. मी 100% या ठिकाणी उमेदवार देणार असं डायरेक्ट सुतोवाच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार.